Yes, sir. Good afternoon. Good afternoon. बस. Thank you. नाव न सांगता थोडक्यात परिचय करून द्या. सर मी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील जवळी या गावून आलेलो आहे. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण मुसाची माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मायकर इथं झालेलं आहे. पुढे 12वी पर्यंत शिक्षण माझं सरस्वती गोसावी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नांदगावपेठ अमरावती येथे झालेलं आहे. पुढील पदवीपर्यंत शिक्षण माझं तक्षशिला महाविद्यालय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून झालेलं आहे. कुठल्या विषयाची पदवी? सर मला पदवीला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी आणि इंग्लिश असे 5 विषय होते. बर. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमी यातला फरक कसं सांगा? सर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जसं की एकदम वैयक्तिक घटक, कुटुंब, व्यक्ती किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. सॉरी सर, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये राष्ट्राचे उत्पन्न, एकूण कुटुंब, एक तुमचं परिवार आहे, कुटुंब आहे, कुटुंबाला उद्देशून एक कुटुंबाचा विचार करून मला मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमी स्पष्ट करून सांगा. कुटुंबामध्ये सर मॅक्रो म्हणजे की जसं की कुटुंबाचा विचार जर केला तर एका व्यक्तीचं उत्पन्न किंवा एक व्यक्ती एका दिवसामध्ये किती कमावू शकतो याला आपण मॅक्रो म्हणू शकतो सर. आणि मॅक्रो जर म्हणायचं असेल तर कुटुंबातले जर 5 सदस्य राहत असतील सर, तर त्या 5 सदस्यांचा एका दिवसाचं उत्पन्न जर एकत्रित मोजायचं झालं तर त्याला आपण स्थूल म्हणू शकतो सर. पोलिसांसाठी आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणती कलम आहे? सर पोलिसांसाठी राज्यघटनेमध्ये स्पेसिफिक कलम तर माहिती नाही, परंतु राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये तशा संबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत सर. ते कलम कोणत्या ते कोणत्यामध्ये? कलम 37 मध्ये कल्याणकारी राज्याची स्थापना वगैरे केलेली आहे सर. की त्याच्यानंतर स्पेसिफिक कलम सध्या तरी आठवत नाही. कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आहे ती कशी असते? कल्याणकारी राज्य हे तुम्ही म्हटलं तर काय असते सर? आधी जे म्हणजे पोलीस शासन व्यवस्था होती, ते पोलीस शासन व्यवस्थेला मागे टाकून कल्याणकारी राज्य व्यवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विकास, सामाजिक, आर्थिक किंवा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकरिता कल्याणकारी व्यवस्था जी आहे ती वापरली जाते सर. कन्सेप्ट जे आहे नवीन त्या दृष्टीने वापरली जाते सर. बरं, ठीक आहे. आता तुमचं इकॉनॉमी आहे. पहिल्यांदा नोटबंदी मोदी सरकारमध्ये केव्हा झाली? 2016 मध्ये झाली. तारीख सांगा मला. सॉरी सर, तारीख डेफिनेटली आठवत नाही. अर्थशास्त्र असलेल्या माणसाकडनं अपेक्षा आहे आम्हाला, इकॉनॉमिक्स वाल्याकडनं. आम्ही आर्ट्स वाल्याकडनं ती अपेक्षा ठेवणार नाही सर. मला स्पेशलायझेशन नव्हतं सर. नाही, ठीक आहे ना, पण मी अभ्यास केला तर तुम्ही त्या विषयात 8 नोव्हेंबरला झाले स्पेसिफिक. आणि दुसऱ्यांदा नाही सर, सध्या तरी 2016 ला झालेली आहे मॉनिटायझेशन. 2000 नोटबंदी नाही झाली? 2000ची नोटबंदी झाली. हो सर, झालेली आहे. ती झाली नंतर आठवतंय का? आता कोणकोणत्या नोटा बंदी झाल्या हे मला सांगा मोदी सरकारमध्ये. सर 2016 मध्ये 500ची नोट, जी की पूर्वीची नोट जी होती ती बंद झालेली आहे. त्याच्यानंतर 1000 रुपयाची नोट देखील बंद झालेली आहे. एवढंच आठवत असेल. आता 2000ची बंद झाली. नाही सर, 2000ची नोट चालू आहे. चालू आहे सर. 2000ची चालू आहे. 2000ची नोट चालू आहे. आता मी तुम्हाला 2000ची नोट देतो, तुम्ही मला चिल्लर द्या, चालेल का? डेफिनेटली नाही सर. मला तरी वाटतं की चालू आहे सर 2000ची नोट. म्हणजे नोट चालू आहे का तुमचा प्रश्न चालू आहे? सॉरी सर, डेफिनेटली माहिती. डेफिनेटली माहिती. ठीक आहे. भारतामध्ये नोटबंदी केल्याचा परिणाम काय दिसतो तुम्हाला सांगा. सर नोटबंदी करण्यामागचा उद्देश म्हणजे जो काही काळा पैसा आहे तो काळा पैसा म्हणजे बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या माध्यमातून. डिटेल माहिती नाही. काळा पैसा म्हणजे असं म्हणायचं का तुम्हाला? त्या गृहिणी होत्या 8 नोव्हेंबर 2016ला जेव्हा फर्स्ट टाइम डिमॉनिटायझेशन झालं, नोटबंदी झाली,
त्यावेळेला ज्या गृहिणीने ज्यांची बचत केलेली होती डब्यामध्ये पैसे ग्रामीण भागामध्ये ठेवतात 1000 रुपयाची नोट 500 रुपयाची नोट असे 2-2, 5-5 हजार होत्या त्या अचानकपणे बाहेर आणल्या याला नाही सर. असं तो म्हणजे त्यांचा काळा पैसा बाहेर आला तसं म्हणायचंय का नाही आपल्याला? सर. जे काही मोठमोठे उद्योजक वगैरे आहेत ज्यांनी ज्यांचा पैसा जो अदर कंट्रीच्या बँकांमध्ये वगैरे जो ठेवलेला होता तो पैसा बाहेर काढण्यासाठी साडा पैसा म्हणजे नेमका कोणता पैसा कुठल्या पैशाला तो बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा. ओके. सध्या महाराष्ट्रात सर्वात कोणत्या सेक्टरला जास्त टॅक्स आहे? कशासाठी सर्वात जास्त कर वसूल केला जातो? सॉरी सर आठवत नाही. कितीचं लीड आहे आपलं? सर मला 36चा लीड 36चं लीड आहे. कोणत्या कॅटेगरी मधून? एसटी मध्ये. शेड्यूल ट्राईब. आता मला सांगा महाराष्ट्राचे आदिवासी विवाह किती प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाअंतर्गत एकूण प्रकल्प किती आहेत? 7-8 वर्ष. एक नाशिक आहे सर. नाशिकच्या प्रकल्प आहे ते? नाही सर नाशिक विभाग आहे सर. पांढरगौडा तुम्ही वगैरे. आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये येतात राईट? तुम्हाला प्रकल्प माहिती पाहिजे. हो सर. महाराष्ट्रात एकूण किती येते? साडेसहा माहिती नाही. कोणत्या जिल्ह्यातून आलात? यवतमाळ. खानदेश मधील अनुसूचित जमातीच्या जाती सांगा. खानदेश विभागातील. खानदेशमध्ये गावित आहे सर. हा. आणखी पावरा आहे सर. बरं. सध्या तर एवढ्याच आठवत सर. खानदेशमध्ये भिल्ल नाही का? भिल्ल आहे सर काही प्रमाणामध्ये. भिल्ल विदर्भामध्ये देखील आहे सर काही प्रमाणात. अजून? मावशी आहे सर. ठीक आहे. आता महिलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण अनुसूचित जमातीच्या महिलांमध्ये जास्त दिसतं हो. आणि पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांना काय मदत करा हा शेवटचा प्रश्न. सर कुपोषणाचं प्रमाण असण्यामागचं कारण म्हणजे जे काही शासकीय योजना किंवा जे काही त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ते आर्थिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे असं म्हणू शकतो सर. किंवा मग मी जर पोलीस अधिकारी झालो असेल तर जे काही शासकीय योजनाच्या माध्यमातून त्यांना जो काही आर्थिक लाभ दिला जातो ज्या काही योजना प्रोव्हाइड केल्या जातात त्यांची त्यांना व्यवस्थितरित्या त्या योजना मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन सर. मग तुम्ही तहसीलदार व्हायला पाहिजे होतं. पोलीस अधिकारी कशाला झाला? योजना चांगलं समजत आल्या असतं. नाही सर. मला नाही पटकन तुम्हाला आहे की तहसीलदार तुम्हाला चांगल्या योजना सांगता आल्या असतात. हो. चला ठीक आहे. बेस्ट वेगळं